मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. मला तर काही विचारलंच नाही, सरळ लग्नाची बोलणी केली. अरे तुला तर अक्कलच नाही रे. हे बघ बाबा विक्रम बघ, नाही तू काय फक्त तुझ्या डॅडींच्या पैशावरती मजा मारतोस नाही का? निदान आम्ही किती सेवा करतो याची जाहिरात तरी करायला नको का? शिक बाबा शिक, गौरीताईकडनं शिक जरा काहीतरी. आणि विक्रमच्या लग्नाला होकार दिलाय ना तिने. आता संकट टळलंय आपल्यावरचं. तुम्ही शांत राहा, मी आणते जेवायला. झोपा, शांत झोपा रावसाहेब. कसलाही विचार करू नका. अहो, काही गोष्टी आपल्या हातात असतात का सांगा बरं? विधात्यालाही त्या एकदा घडवल्या की बदलता येतात का? विषारी साप जसा राक्षसी वृत्तीच्या माणसाला दंश करणार, तसाच तो निष्पाप बालकालाही दंश करणारच ना. निसर्गाने प्रत्येकाचे स्वभाव धर्म ठरवलेत. आंबा पवित्र, मंगल, गोड आणि कडुनिंब कडू. अगदी फळां मुळां सकट कडू. समुद्र खारा, नदी गोड. तसंच तुम्ही प्रेमळ, रागिणी कडू. अहो चालायचंच. पण रावसाहेब एक सांगू, रागिणी खूप प्रेम करते तुमच्यावर. नका हो मनाला लावून घेऊ. तुम्ही शांत झोपा बरं. तू स्वार्थी आहेस. काय? हो, स्वतःचाच विचार करणारी. अहो हो, एकटी निघून गेलीस. मनामध्ये जरा सुद्धा विचार नाही आला ना, माझं आणि गौरीचं काय होईल, कसं होईल? का नाही आला? अहो पण विधिलिखित टाळता येतं का? आणि मी जरी तुमच्या जवळ नसले तरी तरी गौरी आहे ना. रामनारायण तो तर माझा भाऊच आहे. राधा आहे, सावित्री आहे, शिवाय शिवाय भैरव सारखा जावई. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
मला जगायचंच नाहीये, जगायचं नाही मला. अहो अहो काय हे अभद्र बोलताय? असं नका बोलू. आणि हे सगळं आपल्या हातात आहे का? सांगा बरं मला. जे भोग आहेत ते भोगावेच लागणार ना? हं? आता अजिबात विचार करायचा नाही. बघा बरं कसं छान वारं सुटलंय बाहेर. हं? अगदी शांत व्हा आणि मनातले सगळे वाईट विचार काढून टाका. हे बघा आता सगळं चांगलंच होणार आहे. हो शुभच होणार आहे सगळं. तुम्ही असं करा, पडा बघू. या या इथे पडा म्हणते ना. सावकाश सावकाश. हा पडा बरं इथे. एकदम शांत झोपायचं, अजिबात विचार करायचे नाहीत. हं? आणि मनातले सगळे वाईट विचार काढून टाकायचे. मी तुम्हाला सांगितलं ना आता सगळं चांगलंच होणार आहे. शांत झोपा बरं. झोपताय ना? काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं. म्हणजे तेजू सतत माझा पाठलाग करायची. जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये लॅबमध्ये जायचो ना तरी तासन तास माझ्याकडे बघत असायची. मला कधी कधी राग यायचा, कारण माझी प्रायोरिटी, माझं शिक्षण, माझं IAS, माझी नोकरी. तुम्हाला सांगतो खूप हालाकीच्या परिस्थितीतून आईने मला लहानाचं मोठं केलं. तिच्या म्हातारपणात तिला सुख द्यायलाच हवं. आणि हाच विचार माझ्या मनात घोळत असायचा. आणि आजही आईबद्दल हाच विचार माझ्या मनात असतो. विनायक, तेजू दिसते तशी मॉडर्न पण खूप इमोशनल आहे रे ती. हो ना, खूपच मायाळू आहे ती. प्रत्येकाबद्दल आदर, प्रेम आहे तिच्या मनात. हाच तर स्वभाव मला आवडायला लागला होता तिचा. असं वाटायचं की इतकी छान स्वभावाच्या या मुलीला घरच्यांकडून त्रास होतो. रावसाहेबांसारख्या प्रतिष्ठित श्रीमंत माणसाच्या मुलीची अशी अवस्था बघून मला नेहमी तिची काळजी वाटायची. विनायक, ती खूप प्रेम करते तुझ्यावर. थोडी बालिश आहे पण खूप सिन्सिअर आहे रे ती. आम्हाला सतत विचारत असते काही मदत हवी आहे का, काही देऊ का. पण जरा आता एक वेगळा प्रॉब्लेम झालाय. कसला रे प्रॉब्लेम? आणि आमची काही मदत हवी असेल तर सांग बर का. नाही, मला कोणीही मदत करू शकणार नाही. माझे स्वतःचे मार्ग मला स्वतःच शोधावे लागतील. आमच्या प्रेमाला, मैत्रीला माझ्या आईचा विरोध आहे. का विरोध करते हे मला कळत नाही. ती खूप रागावलेली आहे. मला तेजूला दुखवायचं नाही, पण माझी आईच माझं सर्वस्व आहे. एकीकडे तेजू आणि एकीकडे आई. म्हणजे काय करावं हे कळतच नाही. आणि तिकडे तेजूची मम्मा खूपच रागीट आहे. म्हणजे काय बोलेल हेच. हे काय असे का उभे आहात तुम्ही सगळे? हा, मला काय अखेरचा निरोप वगैरे द्यायला उभे आहात का? काय काय ना विकी, एखादा सैनिक शहीद झाला ना की त्याला कशी शाही सलामी देतात, तेव्हा कसे दुखवट्याला सगळे असे उभे राहतात, तसे उभे राहिले ते बघतेस ना तू. ड्रामेबाज. नाही तर काय. तुम्ही सगळे ना एक काम करा, कुसुम नाटक कंपनी अशा नावाची ना एक नाटक कंपनी सुरू करा. बरं, नाही नाही नाही, खूप छान नाटकं चालतील तुमची. काय ना, महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी ताई गौरी ताई तुमच्याकडे आहेच.
तुला माहितीये का विकी, मी इतर सगळीकडे पाण्याची कितीही बोंब बसली ना तरी हिच्या डोळ्यातल्या पाण्याची धारकी संपत नाही, आटतच नाही रे पाणी. काय ग गौरी, सकाळी उठल्यावरती अश्रूंनीच चेहरा धुतेस का तुझा? हा? ग्रेट मम्मा, व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. अरे ह्युमरसच पात्र आहेत रे ही सगळी. आता हे बघ नाही, ही नवऱ्याने टाकलेली गांजलेली राधा मावशी. आणि हे पी पी पी. पी 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 काय? अरे पी 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 म्हणजे प्रामाणिकपणाचा पुतळा राम नारायण तिवारी. काय ना विकी, कथा कादंबऱ्यामध्ये अशी पात्र तुला हमखास सापडतील. आणि ही सावित्री. कधी हिचा कंठ दाटून आलेलाच असतो. म्हणजे ही का आणि कशासाठी रडते हे हिचं हिला सुद्धा कळत नसतं. आणि हा भैरव राज कपूर मातीचा गोळा, गौरी जसा आकार दिल ना तसा घडणार तो. छान, मस्त कळप आहे तुमचा, मस्त एकदम. एखादं सावज दिसलं की कळपाने झडप घाला. हा, माझ्या नादी लागू नका. पण मी ना शिकाऱ्याच्या नरडीचाच घोट घेत. तुम्ही ना ते ससा आणि डुकऱ्याची शिकार करण्यातच धन्यता माना. वाघिणीच्या नादाला लागू नका. का उभे आहात तुम्ही? काय कारण आहे? जा ना. धाकट्या मालकीनबाई, मुनीमजी, पायरीप्रमाणे वागायचा. पायरीप्रमाणेच जातोय. आपण दुसऱ्या पायरीवर आहात, होतात आणि राहणार. शरम नाही वाटत असं बोलायला? धाकट्या मालकीनबाई, सत्य नाकारता येत नाही. पण खरं सांगू का, आपण जेव्हा बोलताना तेव्हा मनापासून दाद द्यावीशी वाटते. संतापाच्या भरात आपण सांगता तेव्हा ते मनापासून पटतं, असं भिडतं मनाला. बर, पुढे. या कळपाचा मोरक्या असं तुम्ही मला म्हणालात. पण खरंच आम्ही नाट्यातल्या पात्रांप्रमाणेच वागतोय. पण नाट्यातली पात्र ही खोटी आणि काल्पनिक असतात. फार वळसा घालून बोलताय मुनीमजी. सांगतो, माझ्या कुवतीप्रमाणे सांगतो. तुमच्या मनात विचारात आम्ही नाटकी पात्र आहोत असं तुम्ही म्हणालात. काय आहे की मोठ्या व्यक्तींच्या जीवनावर एखादं पात्र रंगवलं जातं, पण नाटकातलं पात्र जे असतं ते हयात नसतं. ते काल्पनिक असतं, खोटं असतं. तुमच्या मनात असलेला हा राम नारायण तिवारी आणि प्रत्यक्षात असलेला हा राम नारायण तिवारी हा जमीन आसमानाचा फरक आहे. धाकट्या मालकीनबाई, आम्हा सर्वांना आजही तुमच्याबद्दल नितांत आदर आहे. आम्ही आजही सगळे तुम्हाला आमचे अन्नदाता मानतो. रागिणी, तुला हवं ते बोल आम्हाला, पण असं परक्यासारखं वागू नकोस. आम्हाला दूर लोटू नकोस रागिणी. वचनबद्ध गौरी, पण असं परक्यासारखं वागू नकोस. आम्हाला दूर लोटू नकोस रागिणी. तुमच्याबद्दल नितांत आदर आहे हो आमच्या मनात.
विकी आणि तेजू बद्दल प्रेमही वाटतं. काही चुकलं असेल तर आईच्या अधिकाऱ्यांनी 2 थोबाडीत मारा. पण मनात राग धरू नका. आई तू थांब ग. आपला कळप एकच आहे आणि तुझं स्थान मानाचंच आहे. तू मला एकदा सांगून तर बघ, गौरी हे कर, मी ते करेन. विहिरीत उडी मार, मी क्षणाचाही विचार न करता उडी मारे. पण तू आम्हाला दूर लोटू नकोस ग. मस्त मस्त छान. मम्मा प्लीज. काय आहे? हं? अरे किती विनोदी आहेत ही सगळी पात्र, नाही असं वाटत तुला? काय ना विकी, कधी कधी यांचे सगळ्यांचे चेहरे मला आठवले ना तर वेड्यासारखी हसत सुटीन रे मी. डोंट टेल मी मम्मा, तू ऑलरेडी हसतेस. नशिबावर असते माझ्या. तुझ्यासारख्या मुलीला जन्म दिला ना म्हणून स्वतःवर हसते. पहिल्या बायकोच्या प्रेमातच रमलेल्या नवऱ्यानी कधीही मला प्रेम दिलं नाही म्हणून स्वतःच्या लग्नावर हसते. माझ्या जाणीवांची आणि सन्मानांची मुळं रितसर कापून माझ्या आणि माझ्या मुलांच्या प्रगतीचा वाटा संपवणाऱ्या या चाणाच्या मुनिमजींच्या चातुर्यावर असते. आणि मी सावत्र याची सतत जाणीव करून दे. माझ्या अस्तित्वाची राख रांगोळी करणाऱ्या या धूर्त गौरीच्या हिमतीवर असते. तू मला सांगतेस तुमच्या कळपात सामील हो म्हणून? काय ग, लांडग्यांच्या कळपामध्ये कधी वाघिणीला बघितलं होतंस का? लाज वाटते मला तुमच्या सगळ्यांची लाज. जा आज जा. निरोप द्यायला आलेत मला. माझ्या मैताला सुद्धा यायचं नाही तुमच्यापैकी कुणी. जिवंत असताना मला कधी तुमच्या खांद्याची गरज लागली नाही, मेल्यावर सुद्धा लागणार नाही. चल रे. आणि तू पण चल माझ्या बरोबर. चल. काय बघताय? बायकांचा नेहमीचा प्रश्न. उत्तर माहित असलेला प्रश्न विचारण्यामध्ये बायका हुशार ना. सुंदर दिसते. अर्थात नेहमीच तू सुंदर दिसतेस, पण आज हो, विशेष. सुंदर दिसत नसते तर तुमच्यासारखा रुबाबदार पुरुष भाळला असता का माझ्यावर? तुझी तारीफ अशी कधी करूच देत नाहीस ना मला. वा, म्हणजे तारीफ काय फक्त तुम्हीच करायची, आम्ही नाही करायची? हो, आम्हालाही वाटतं असं जीवाला जीव देणारा नवरा आहे, त्याची जरा तारीफ करावी. हा जरा नूर जास्तच आहे. म्हणजे नेहमी असतो तसं म्हणा, पण आज जरा जास्त. पौर्णिमेचा चंद्र,
लख असं राहायचे. आहे. आणि तुम्हाला माहितीये का, खास ठेवणीतली आपल्या पहिल्या भेटीची साडी नेसले मी बघा, आणि दागिने घालून नटून थटून तयार झाली. तुला नेहमी ठेवणीतलीच साडी नेसावी लागते ना. खरं तर मी तुझी हाऊस माऊस पुरवायला हवी होती, तर काय करणार ना, कर्जाचे डोंगर उपसू म्हटलं तरी सुद्धा ताकद कमी पडते ना. काय जमिनी पण घाण पडलेल्या, डोकं बिरबिरत. रावसाहेब, तुम्ही ना उगाच विषय दुसरीकडे नेताय. पण हे सत्य आहे ना. वचनबद्ध गौरी रावसाहेब, तुम्ही ना उगाच विषय दुसरीकडे नेताय. पण हे सत्य आहे ना. अगं श्रीमंत घरची तू, माझ्यामुळे तुला प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करावे लागतात. डोलारा मोठा आणि पोकळ वासा. तुम्ही का स्वतःला दोषी ठरवताय? अहो, लग्न झालेल्या मुलीसाठी तिचं सासर हेच माहेर असतं. आणि आपण दोघे एकत्र आहोत ना. आज तसाच आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस. ओळखा बघू. काय म्हणजे आज काही माझा किंवा तुझा कोणाचा वाढदिवस नाहीये. मग रावसाहेब, आपली स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस आलेत. म्हणजे काय हो तुम्ही, जरा विचार करा ना. सगळं मीच सांगायचं? थोडा विचार तर करा. तो रामनारायण भाऊजींचा मित्र भगवानराव साळुंखे, हा, त्याला काय लेटर दिलं होतं आपण? हे आपल्या महिला गृहोद्योगासाठी आणि जमिनी सोडवण्यासाठी. 20 लाखाचं लोन बँकेने पास केलंय. हे बघा लेटर. अरे काय सांगतेस काय? बघा ना. आपल्याला येत्या आठवड्यात रक्कम मिळणार आहे. रावसाहेब, मी काय म्हणते, ही रक्कम मिळाल्यावरती आपण शेत जमिनी सोडवूया ना, आणि थोडीशी ना मशिनरी घेऊया मसाल्यांची उत्पादनं वाढवण्यासाठी. अहो, गावातल्या कितीतरी बायका रोज कामावर यायला तयार आहेत. येस. म्हणजे रागिणीच्या बोलण्याची, वागण्याची मी माफी माग. तू मम्माच्या होला हो काय करतोयस? अडकलास ना तू आता. पहिले तू पण मम्माशी डिबेट करायचा. काय झालंय काय तुला तेजू? त्या गौरीनी आणि मुनीमनी काही जादू बिदू केली की काय तुझ्यावर?